पानगळा हा मी जास्त खोलगट नाही घेतलेला, उत्तळ आहे आणि त्याला गोल गोल पेनाने आखून त्याच्यावर मग मी डिझाईन करून मग लेस लावलेली आहे. बघा तुम्ही कशी लावेली ती गोल गोल, आणि ती लेस आहे ना मी चमकीची लावेले. ती घातल्यावर खूप छान दिसल. आणि हे बघा आता मी पूर्ण तुम्हाला दाखवते. आणि त्याला ते हे लावलेलं आहे मी लेस, खाली चिटकवायचं लावेले त्याला, डिंक म्हणून येतो तो लावलेला आहे मी. बघा तुम्ही पूर्ण डिझाईन. आणि अजून ते ब्लाऊज मला शिवायचं आहे, तर पूर्ण शिवल्यावर मी तुम्हाला दाखवीन, त्याची पण एक व्हिडिओ टाकीन. हे बघा छान दिसतो एकदम गळा, जास्त बटबट करत नाही. आणि असेच गळे मी आता टाकत जाणार आहे डिझाईनचे. आता पंचकोनी गळा घेणार आहे मी एका ब्लाऊजचा. बघा कसं वाटतं. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बघा जरा, म्हणजे मला पण मूड येईल तो. आणि तुम्ही मी आता तुम्हाला गळे दाखवणार आहे आणि अंगचेच गळे दाखवणार आहे. पॅच कसं लावतं तो पण दाखवणार आहे. आणि वेगवेगळ्या पद्धतीचं शिवायचं दाखवणार आहे मी तुम्हाला. आणि माझं कसं आहे, आता उन्हाळ्याचे सगळे कामं झाले, आता मी मोकळी झाली आहे. पावसाळा सुरू झाला, आता पावसाळ्याचे आणि मी करत जाईल आता इथून पुढं. आणि मशीन पण घरीच आहे माझी, आणि मी घरीच काम करते. दुकानात काय आता जात नाही, दुकानात संध्याकाळीच जाते. म्हणून आता मी तुम्हाला पूर्ण वेळ देणार आहे. तुम्ही पूर्ण माझी व्हिडिओ बघत जा आणि मला थोडंसं सपोर्ट करा, म्हणजे मी वेगवेगळ्या तुम्हाला गळे दाखवाल, डिझाईनचे, काठाचे पण ब्लाउजांचे गळे दाखवाल वेगवेगळे. आणि सोपं आहे. ही लेस मी आणलेली आहे 25 रुपये मीटरनी. आणि मी साडी माझी अशी माझी स्वतःची, तर साडी माझी वेगळी आहे. काठाचे ते लावलेलं आहे ना, ती साडी आहे आणि ब्लाऊजला आले त्याच्यावर. मी ती तुम्हाला घालून पण दाखवल. आणि आता वेगवेगळे डिझाईन आपण करू. आता पंचकोनी गळा घेऊ, मटका गळा घेऊ, आणि वेगवेगळे गळे मधून कटिंग करायचे ते पण घेऊ आपण. अनेक प्रकारचे गळे असतात, भरपूर गळे. पण आपण एवढे शिवायला आपल्याकडं कपडा पाहिजे ना. बायका तर असे गळे घालते नाही जास्त, त्यांना गोल गळा, पंचकोनी गळा, मटका